मी लेफ्टनंट जनरल हसबनीस सरांना विनंती करतो त्यांनी ऐश्वर्या जाधव हिचं अभिनंदन करतो। ऐश्वर्या आज तिच्या वडील आणि भावांबरोबर आलेली आहे। ऐश्वर्याची रँक 161। ही सिव्हिल इंजिनियर आहे, मुळामधली नाशिकची। तिचे वडील यांचा बिझनेस आहे, आईचा पण बिझनेस आहे आणि तिचा ऑप्शनल मॅथमॅटिक्स होता। ऐश्वर्या आपलं मनोगत। नमस्कार, माझं नाव ऐश्वर्या मिलिंद जाधव आहे आणि मी नाशिकची आहे। हा माझा तिसरा प्रयत्न होता आणि मी चाणक्य मंडळ परिवाराची खूप आभारी आहे, कारण सर माझा इंटरव्ह्यू 11 एप्रिलला होता आणि मी माझा लास्ट मॉक चाणक्य मंडळमध्ये दिला दिल्लीला 3 एप्रिलला। आणि सरांनी मला सांगितलं की तू अशीच जाशील, तुला 199 मार्क्स मिळतील, तू अजून थोडंसं एफर्ट्स टाक, तुला 200च्या खाली मिळणार नाही। आणि सर मला 201 मार्क्स मिळाले। आणि सरांनी मला अजून एक गोष्ट सांगितली की यू मेड आवर डे, आणि त्या कॉन्फिडन्सनी मी गेले त्या दिवशी, कारण मी शेवटची कॅन्डिडेट होती फोरनून सेशनची आणि मला असं वाटत होतं की असं नको व्हायला की आपल्याला वेळ कमी मिळतो आहे। पण सर मी लास्ट कॅन्डिडेट असतानासुद्धा माझा इंटरव्ह्यू 35 मिनिट्स चालला आणि मी त्याच कॉन्फिडन्सने गेले की माझा लास्ट जरी असेल तरी सरांनी मला सांगितलं आहे की यू मेड आवर डे, तर मी त्यांचा पण डे चांगला करून जाईल। आता राहिली माझी जर्नी, तर हा माझा तिसरा प्रयत्न होता आणि माझं ऑप्शनल मॅथमॅटिक्स आहे। तर मी हे सांगू इच्छिते प्रत्येकाला की मॅथमॅटिक्स किंवा कुठलंही टेक्निकल ऑप्शनल घेण्यासाठी गरजेचं नाही आहे की तुम्ही IIT किंवा NITमधून शिकलेले असाल। मी VJTI मुंबईमधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे आणि तुम्हाला जर वाटतं आहे की तुमच्यामध्ये ते ॲप्टिट्यूड आहे की तुम्ही टेक्निकल ऑप्शनल घेऊ शकता, तर तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे। हा विचार नका करू की अरे मी IITian नाही आहे। दुसरी गोष्ट मी अशी सांगेन की ही जी जर्नी आहे ही रेझिलियन्सची आहे। आपण मोटिवेट होऊन ही जर्नी सुरू करू शकतो, पण आपल्याला ह्या जर्नीमध्ये सस्टेन करण्यासाठी खूप डिसिप्लिन लागतो। आणि जशी अनप्रेडिक्टेबल आणि अनसर्टन ही जर्नी आहे, त्याबरोबर आपल्याला खूप अँक्झायटी पण होऊ शकते आणि त्यावर सोल्युशन म्हणजे मला वाटतं आपली भगवद्गीता। त्यात म्हटलं जातं निष्काम कर्म, की आपण रिझल्टची चिंता नाही करायला पाहिजे। आपण स्वतःची ऑनेस्ट राहून जर आपले फुल एफर्ट्स दिले तर नक्की आपल्याला यश मिळू शकतं। जे पण सगळे तुम्ही इकडे बसलेले आहात, एव्हरीबडी हॅज द पोटेन्शियल की तुम्ही ह्या बाजूला येऊ शकाल, प्रोव्हायडेड यू आर ऑनेस्ट विथ युअर सेल्फ। आणि आणखीन एक गोष्ट मी सांगेन की प्लॅन बी हा नेहमी असायला हवा। आणि प्लॅन बी म्हणजे फेलियर नसतं, कारण देशाची सेवा करण्यासाठी खूप पर्याय असतात, खूप वेगवेगळे मार्ग आहेत। सिव्हिल सर्व्हिसेस हा एक आहे। आपल्याला प्लॅन बी आपण असा निवडायला हवा जेणेकरून आपल्याला आपलं पॅशन तिथे असलं पाहिजे। आणि जे मुलं सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करतात त्यांच्यात ते पॅशन आहे की देशासाठी काहीतरी करायला पाहिजे। त्यामुळे प्लॅन बी आपण आपला तसा निवडू शकतो, जेणेकरून आपलं जे एंड गोल आहे ते आपण अचीव करू शकतो। त्याचबरोबर थँक्यू सो मच।